प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताला दुखावणाऱ्या या सावनीची सागरच्या आईने चांगलीच जिरवलेली आहे. तर प्रेक्षकांनो, कोर्टातून बाहेर आल्यानंतर सावनी खूप चिडलेली असते आणि ती मुक्ताकडे येऊन तिला खूप झापत असते, बोलत असते. तू मला खूप मोठा धोका दिला आहे, दगा केला आहे. तू मला फसवलंयस. तू एका आईला तिच्या मुलीपासून वेगळं केलं आहेस. तू हे सगळं मुद्दाम केलेस. तुझा हा प्लॅनच होता. स्वतः आई होऊ शकत नाही म्हणून दुसऱ्यांची मुलगी हिसकावली. हा सगळा तुझा डाव होता, प्लॅन होता. स्वतः आई होऊ शकत नाही म्हणून तू सागरशी लग्न केलं आणि माझा नवरा आणि माझी मुलगी माझ्याकडून हिसकावून घेतली. तू कधीच सुखी राहू शकत नाही, न सागरच्या आयुष्यात न आई म्हणून. हे सगळं ऐकल्याने मुक्ता खूप दुखावते, पण सागरची आई तिकडं सगळं ऐकते आणि तिच्याकडे येते आणि सावनीला चांगलंच झापते आणि बोलते की तू 6 महिन्याची असताना सईला सोडून गेले तेव्हा तुझं प्रेम कुठं गेलं होतं? तेव्हा मी तिला सगळं प्रेम दिलंय, तिला मी वाढवलंय, पण आता हेच प्रेम ही मुक्ता तिला देईल. तुझं काही सईवर प्रेम नाहीये. तुला फक्त हर्षवर्धनला खुश करायचं होतं आणि माझ्या सागरला हरवायचं होतं. पण आता या मुलीला काही बोलायचं नाही आणि या मुक्ताच्या वाटेला सुद्धा जायचं नाही. तसंच सईला गपचूप माझ्या घरी आणून सोडायचं. जर काही दगाफटका केला तर माझा कॉयत्याने सगळ्यांना कापून टाकेल. हे सगळं ऐकून सावनी घाबरते आणि तिथून पळून जाते.